नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. नारळी पौर्णिमेनिमित्त पंढरपुरातील समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीनं शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कोळी होडी चालक, मालक, बांधव तसेच समाज बांधव या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, लोककला, सांस्कृतिक सादरीकरण आणि आकर्षक देखावामुळे या शोभायात्रेला विशेष रंगत आली होती. शोभायात्रेच्या सांगतेनंतर चंद्रभागा नदीचं विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी जलपूजन झाल्यानंतर नदीला साडी आणि खणाचं अर्पण केलं. तसंच यावेळी सोन्याचंही अर्पण नदीमध्ये करण्यात आलं. यावेळी कोळी समाजातील तरुण बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केलेला आढळून आला. विशेष म्हणजे या शोभायात्रेत आणि जलपूजन करताना महिला भगिनींचा उत्साह सुद्धा शिगेला गेलेला आढळून आला. नारळी पौर्णिमा हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून परंपरा, संस्कृती, निसर्ग आणि जलस्रोतांशी असलेलं नातं जपणारा उत्सव असल्याचं या शोभायात्रेतून अधोरेखित झालं. चंद्रभागा नदीच्या जलपूजनानंतर पंढरपूर लाईव्हशी बोलताना अनेक महिला भगिनींनी तसेच समाजसेवक गणेश अंकुशराव व कोळी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात थाटामाटात आमची गंगा पूजन व नारळ पौर्णिमेनिमित्त मिरवणूक पंढरपुरातून प्रदक्षिणा मार्ग हे सर्व रोडवरून निघते आणि ह्याच्यामध्ये आमचे सर्व कोळी बांधव व इतर सर्व लोक सामील होतात. त्या उत्साहाचा आनंद घेतात आणि सर्व मिरवणूक काढून आज गंगा पूजनासाठी सर्व चंद्रभागा तीरावरती आलेली आहेत आणि आज आमच्या चंद्रभागे मातेला साडी चोळी तिचा मान दिला जाईल. तिचा काही नारळ आहे ते तिला सोडला जाईल आणि जे आमचे वडी चालक मालक आहेत ते काही वटी विकणाऱ्या महिला आहेत आणि जे आमचे सर्व कोळी समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खूप छान आमची याही वर्षी मिरवणूक वाजत गाजत निघली आहे आणि सर्वांना नारळ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रत्येक वर्षी मिरवणूक आमची हसत वाजत गाजत निघावी हीच पुंडलिका आणि विठ्ठलचरणी आणि चंद्रभागेला प्रार्थना. दरवर्षाप्रमाणे गंगा पूजन ह्याही वर्षी थाटामाटाने आणि इथे आता चंद्रभागेवर माझ्या बंधू भगिनींना पण सर्वांना गंगा पूजनच्या शुभेच्छा. जय वाल्मिकी, हर हर महादेव. प्राचीन काळापासून द्वापार युगामध्ये महर्षी व्यास, गंगापुत्र भीष्म, त्याच्यानंतर रामायणामध्ये गुहक कोळी, त्याच्यानंतर अलीकडे ज्ञानेश्वर माऊलीच्या पर्यंत आपण आलो तर बोलोबा कोळी, ज्याचा रेडा वेद बोलला, अशी परंपरा गंगेची पूजा करणं ही आमची अखंड परंपरा आहे. आम्ही गंगापुत्र, माय गंगेच्या अंगा खांद्यावर खेळलेले, वाढवलेले, तिच्या दुधावर आम्ही पोचलेलो. ही अनादी आशा करणं आमची पवित्र असणारी गंगा माय, तिचा पूजनाचा सोहळा प्राचीन काळापासून अव्याहत या ठिकाणी चालू आहे. म्हणून आज ताग आहेत आमच्या गंगापुत्रांची होडी कधीही बुडलेली नाही, कधीही धोका झालेला नाही, अपवाद वगळता. संत शिरोमणी पुंडलिकराय मंदिर देवस्थान, चंद्रभागेतील होडीवाले व समस्त महादेव कोळी समाज यांनी तन मन धनाने या ठिकाणी हा गंगा पूजनाचा सोहळा परंपरेप्रमाणे पार पाडलेला आहे. ही परंपरा अशी पुढे आमच्या नंतरही भविष्यात अखंड राहणार आहे, होती आहे आणि राहणार. हर 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 गंगे, हर 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 गंगे, हर जय वाल्मिकी. नारळी पौर्णिमा आहे, गावातून मिरवणूक काढली, या ठिकाणी नारळ वाहण्यात. सालाबाद प्रमाणे दरवर्षी आदिवासी महादेव कोळी समाज या चंद्रभागेची जलपूजा करत असतो. ही परंपरेनं शेकडो हजार वर्षापासून ही परंपरा चालू आहे. ही चंद्रभागा माता वर्षभर या सर्व आदिवासी बांधवांना सांभाळून घेते आणि उदरनिर्वाह सगळा चंद्रभागेच्या जीवावर चालतो. मग तिची वर्षातून एकदा पूजा करणं, जलपूजा करणं हे गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही सर्व या सोलापूर जिल्ह्यातले असतील, पंढरपुरातले असतील सर्व आदिवासी महादेव कोळी बांधव मोठ्या उत्साहानं चंद्रभागेची पूजा करतो. कोळी समाजाच्या विविध प्रतिमाला काय आजपर्यंत पिढ्यानपिढ्या आमच्यावर शासन अन्याय करत आहे. त्या अन्यायाला वाचा पडायचं आम्ही काम करतोय, पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही. आणि आता सध्या या राज्यामध्ये एक नवीन ट्रेंड निर्माण झालेला आहे. आंदोलकाची जात कुठली, जात बघून त्याचं काम केलं जातं.
आज आम्ही आदिवासी महादेव कोळी बांधव असल्यामुळं आमच्यावर शासन वारंवार अन्याय करतोय. आज आम्ही ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आदिवासी रेस्क्यू टीम असेल किंवा आमचे 200 नावा 400 स्विमर या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा करतो. हजारो भाविकांचे जीव वाचवले. इथं दुर्बल, वंचित, शोषित, पीडित जी काय इथं चंद्रभागेमध्ये येतात त्यांची सगळी जबाबदारी ही सगळी आमच्यावर असते. चंद्रभागेच्या पात्रामध्ये येणारा भाविक सुरक्षित असतो, तो सुरक्षित गेला पाहिजे ही सगळी जबाबदारी आदिवासी महादेव कोळी पार पाडतो. आणि आज उत्सव आहे, सण आहे, त्यामुळं ही चंद्रभागा आम्हाला पिढ्यानं पिढ्या सहकार्य करते. आणि चंद्रभागेमुळंच आज आमची उपजीविका आहे, शिक्षण आहे, शाळा आहे, महाविद्यालय आहे. आज आम्ही जे काय आहे ते चंद्रभागेमुळे आहे. म्हणून चंद्रभागेची पूजा करणं आम्ही कायमस्वरूपी पिढ्यानं पिढ्या चालू होणार आहे.